जय भीम. मी आज तुम्हाला बटाट्याची चटणी करून दाखवणार आहे. बटाटे पहिले धुवून घेतले. धुतल्यावर आता टेस्टी चांगली याला ठेसायचे. यातलं पाणी त्याच्यातच राहू द्यायचं, पाणी काढून टाकायचं नाही. हे चटणी आहे ना आपली पौष्टिक आहे. आपण जेव्हा चटणी करतो ना याची तर पाणी नाही टाकायचं याच्यात. हे माझी आजी बनवत होती पहिले. सासूबाई माझी आजी सासूबाई बनवत होती अशी भाजी नाही, चटणी म्हणते त्याला. कोणी उकडून बनवते बटाट्याची चटणी, उकडते आलू. कोणी आलू म्हणते याला गावरानी भाषेत. शुद्ध भाषेत म्हणते बटाटे. चला म्हटलं आज नवीन बनवा काही भाजी. तेच भाज्या खाऊन कंटाळा येतो. लहान मुलांना पौष्टिक आहे यार. तेच तर खूप सारी चटणी होते. याच्यात मस्त टमाटर, कांदा, बटाटा धुवून घेते. करते चटणी बटाट्याची. पहिले कसं छान सुरू होती. माझी आजी चुलीवर बनवायची. माझी आजी चुलीवर बनवायची चटणी. आणि आता गॅस निघाली तर गॅसच बनवते. बघा किती सोपी चटणी आणि फास्ट आहे. खूप सोपी आहे. तिथं सुद्धा चटणी म्हटलं सोपी आहे, एकदम सोप्या पद्धतीची, काहीच कठीण नाही. तेल टाकलं, दोन मापा तेल टाकायचं. तेल तपून छान तपू द्यायचं. तेल तपल्यानंतर त्याच्यात मस्त कांदा टाकायचा. तेल तपलं आपलं. कांदा मी पहिलेच बारीक केला. कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर त्याच्यात टाकायचं हळद. हळद टाकली कांद्यात चटणी बरोबर होते चांगली. कांदा मस्त हळद जास्त नाही टाकायची. किंचित थोडीशी हळद कलर यासाठी फक्त. नाहीतर पिवळे आलू दिसते. फक्त कलर असा गोल्डन कलर असा झाला आपलं. आता टाकायचं त्याच्यात तिखट. किंचित जिरं टाकायचं. जिरं लई नाही टाकायचं. चटणी टाकायची. चटणी जास्त नाही, एकच चम्मच. किंचित जास्त मीठ टाकलं. हळद टाकली, जिरं टाकलं. नंतर टाकायचं टमाटर.
आता मी तुम्हाला एखाद्या दिवशी बटाट्याची पराठे करून दाखवणार आहे. बटाटा लहान मुलांना खूप आवडते पराठे. बटाट्याची हे झालं आपलं. तसं लवकराचा पेस्ट नाही टाकायचा, किंचित मसाला टाकायचा गोडा. मसाला टाकला. आता टाकायच्या याच्यावर टाकायचे बटाटे ठेचलेले. छान होऊ द्यायचे. पाणी नाही टाकायचं याच्यात. पाणी टाकल्यानं पाणसटच असते. पाणी टाका. टमाटे टाकले ना, टमाटे टाकले याच्यात. आणि बटाट्याला पहिले पाणी राहते भरपूर. जमिनीत राहतं तर पाणीच राहते. पाणी टाकायचं नाही म्हणून थेंबही पाणी नाही टाकायचं. वरून समजा टाकायचं. समजा टाकला वरून. झाली आपली आता बटाट्याची चटणी तयार. 10 मिनिटात चटणी तयार होती आता. चुलीवरली चटणी असते ना, छान लागते. आजकाल चुला कोणी पेटवत नाही. गॅसचं पाणी सगळ्यांना